लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली आहे। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये लाभार्थी महिलांना योजनेचे पैसे मिळणार। मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विभागाचा 335 कोटी आणि सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटी रुपये निधी महिला व बालविकास विभागाला वर्ग। जितेंद्र आव्हाड यांचा एक्स पोस्ट करत दावा। मागासवर्गीयांच्या हक्काचं ओरबाडून खाण्याची सवय, आव्हाडांची टीका। लाडक्या बहिणींचा हप्ता द्यायला सरकारनं आदिवासींच्या वाट्याचे पैसे पळवले, अंबादास दानवेंचा दावा। आदिवासी विभागाच्या वाट्याचे एकूण 746 कोटी हे सरकारने खेचून नेले, दानवेंचा आरोप आहे। सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडक्या बहिणींना दिल्यामुळे मंत्री संजय शिरसाट हे अर्थ खात्यावरती संतापलेत। निधी कायद्यानुसार वळवता येत नाही, अर्थ खात्यामध्ये शकुनी आणि महाभाग बसलेत, डोकं जास्त चालवतायत, शिरसाट यांचा संताप। संजय शिरसाट यांच्या दाव्याला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचा दुजोरा। लाडक्या बहिणींमुळे सर्वच खात्यांची निधीसाठी धडपड, बजेटमध्ये हवी तशी निधीची उपलब्धता नव्हती, प्रकाश आंबेडकरांचा अजित पवारांवरती रोख। कुठल्याही खात्यामध्ये निधीची कमतरता राहणार नाही, थोडंफार इकडे तिकडे होईल, मात्र कुणाचाही निधी इतर कुणाला दिला जाणार नाही, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण। अजित पवारांकडून मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त, मुख्यमंत्री होण्याची इच्छा पण संधी मिळाली नाही, एक दिवस नक्की मुख्यमंत्री होईन। एका कार्यक्रमामध्ये अजितदादांचा मुख्यमंत्रीपदाविषयी भाष्य। अजित पवार परमनंट उपमुख्यमंत्री, आमदार परिणय फुकेंची प्रतिक्रिया। राजकीय महत्वाकांक्षेसाठी अजितदादा असतील किंवा त्यांच्या पक्षाचे इतर नेते प्रयत्न करणं स्वाभाविक, फुकेंचं वक्तव्य। शिंदेंच्या शिवसेनेकडून वांद्र्यामधील कलानगर परिसरामध्ये बॅनरबाजी, मैत्री धाग्याशी नाही तर मैत्री वाघाशी अशा आशयाचे बॅनर, ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न। चिपळूणमधील वशिष्ठी नदीमधल्या गाळ उपसाच्या संदर्भात पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतली आढावा बैठक। गाळ उपसा करण्यासाठी उशिरा सुरुवात का केली या प्रश्नावरती अधिकाऱ्यांकडून आलेल्या उत्तरावर पालकमंत्री उदय सामंत यांचा अधिकाऱ्यांवरती संताप। अहिल्यानगरच्या जामखेड तालुक्यामधल्या चौंडीमध्ये 6 मे रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे। ग्रामीण भागामध्ये महत्त्वाची बैठक होत असल्यामुळे प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू। राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याचं 11 मे रोजी अनावरण, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण। राजकोट किल्ल्यावरती 60 फुटांचा शिवरायांचा तलवारधारी पुतळा। राज्यामधील 75 पोलीस निरीक्षकांचा बढतीला नकार, सहाय्यक आयुक्त आणि उप अधीक्षक पदाची बढती नाकारली। बढतीला पुन्हा एकदा जर नकार दिला तर पुढील 2 बढत्या या रद्द होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।